देखो कैसे अल्टर किया जाता है दोस्तों। हे जे बंपर आहे ते मध्ये घुसलं होतं ॲक्सिडेंट झाल्यामुळे, सेफ असतं पडल्यानंतर आपल्या गाडीला काही होत नाही। मित्रांनो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। आपण बुलेटचं काम करायसाठी आलेलो आहे। हँडल बार चेंज करायचं, आरडी हँडल बार टाकतोय आपण, तुम्हाला दाखवतो मी सगळं। आणि त्याच्यानंतर फॉग लेन्स पण टाकायचे। फॉग लेन्स सोबत आपल्याला आपण घेतलं आहे वायझर, तर आपण अल्टर करून बुलेटला वायझर बसवणार आहे। समोरचं जे आपल्याला वारं येतं किंवा पाऊस येतो तिथं वायझर असतं, ते वायझर बसवणार। भरपूर खर्च आला आहे दगडा, बघू तुम्हाला दाखवतो मी कसं काम चाललंय। आधी हँडल बसवत आहे आणि बंपर पण बसवत आहे। इथं सगळ्यात पहिले हँडल डिसमेंटल केलंय। हे हँडल, हे जे हँडल आहे हे जुनं हँडल होतं जे की कंपनीचं येतं। या हँडलमध्ये असा रॉड येत नाही, तर आपण हँडल चेंज करण्यामागचं कारण असं आहे की आपल्याला GPS माउंट पण लावता येईल आणि जास्त जे व्हायब्रेशन्स असतात हे हँडलने याच्यामधले व्हायब्रेशन कवर होता, म्हणून हे हँडल जास्त कम्फर्टेबल आहे। मी यूज तर केलं नाही याच्या आधी, हे आपण ट्राय करतोय। मी तुम्हाला एक्सपिरियन्स पण सांगेल कसं आहे। बंपर चेंज केलं आपण, हे जे बंपर आहे ते मध्ये घुसलं होतं ॲक्सिडेंट झाल्यामुळे, मग आपण बंपर चेंज करतोय। हे भैया खूप कमी रेटमध्ये काम केलंय, आधी तर त्यांनी खूप जास्त सांगितलं ते पैसे। फिरोज भाई, डॉन नंबर 1 पिक्चरमध्ये फिरोज भाई आहे ना, त्यांचा भाऊ या फिरोज भाई आज काम करतायत। फिरोज भाई आणि सोनू भाई, भाईले मोठे मोठे आपल्याकडे। मग असं काम चाललंय, गाडीचा लुक पूर्ण चेंज होणार। नेक्स्ट माझ्या डोक्यात आहे मागच्या साईडला इथं एक कॅरियर बसवायचं, त्याला टॉप बॉक्स बसवायचा असा, की लदाखला जाणारे लोक लावतात असं। हा लाईट आपण खूप आधी बसवलेला आहे, याला बसून 1-2 वर्ष झाले, त्यात काही प्रॉब्लेम वगैरे तर नाही आला आतापर्यंत। ते बंपर बसवण्यामागचं स्पेशल रिझन असं आहे, त्या बंपरला आपण इथे असं एक रॉड लावू शकतो, त्या रॉडला जेरी कॅन लावू शकतो ज्याच्यामध्ये फ्युएल पण ठेवता येतं जर आपण लॉंग ड्राईव्हला गेलो। फॉग लॅम्प इथं बसवणार आहे। खूपच भूक लागली, चल भैया खाना खाके आते। आम्ही आता जेवण करतो, काहीतरी खातो, लय भूक लागली विकासला आमच्या, तर तोंड बघू शकता। आता कसं होतं प्रकारे आपल्या गाडीचं काम जोरात चालू आहे। नानापेठमध्ये आहे, भरपूर लोक असतात इथं, खूप मोठी पेठ आहे नानापेठ म्हणून पुण्यातली। 2 व्हीलरचे A to Z सगळे कामं होतात, खूप शॉप्स आहेत। तुम्हाला तुमच्या गाडीवरती डिपेंड करतं की तुम्हाला कोणत्या गाडीचं काम करायचं आहे, तसे वेगवेगळे शॉप्स तिथं मटेरियल वगैरे भेटतं। आपण आज काय काय घेतलं तुम्हाला एक दाखवतो मी। हे फॉग लॅम्प जे दिसत आहे हे 2 व्हाईट कलरचे ते घेतले। त्याच्या परिस्थितीला मी त्याची प्राईस वगैरे जे आहे ते सगळं सांगतो। हे बार्क बस्टरचं जे हँडल नकल गार्ड आहे ते घेतलं आहे आणि हा हँडल बार घेतला आरडीचा। म्हणजे रात्रीच्या वेळेस कसं दिसतं मी ते पण दाखवतो। ठीक आहे, जे सामान लागतं आपण सगळं घेतो। अभी ये वायरिंग कैसे की है फॉग लैम्प? मेन वायर से कनेक्ट कर रहे हो। हे काम खूप प्रिशियसली करावं लागतं, ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडून केलेलं कधी पण बेटर। यांच्याकडे भरपूर गाड्या येत असतात, यांना एक्सपिरियन्स आहे। ऐसे मूव ॲक्सेलरेटरची जी वायर आहे त्या ॲक्सेलरेटरच्या वायरचं कनेक्शन जोडत आहे पाहिजे। आता ॲक्सेलरेटरचं जे कनेक्शन ते खाली त्यांनी पॅक केलं। हेच आपलं हेल्मेट ठेवलं आहे, हेल्मेटला पण भारी जागा भेटली मस्तपैकी। तुम्ही बघताय आपलं हेल्मेट आपल्याला। आता बसवता येईल नकल गार्ड, जे नकल गार्डचं जेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा हे खूप सेफ असतात। आता बुलेटमध्ये तुम्ही खूप जास्त मॉडिफिकेशन करू शकता, ज्यांच्याकडे बुलेट आहे त्यांना माहिती आहे। आता आपण पूर्ण हेडलॅम्प ओपन केलं आहे, जी वायरिंग आहे या फॉग लॅम्प वायरिंगसाठी ओपन केलं आहे। त्याला वायझर पण बसवायचं आहे, हे हिमालयनचं वायझर आहे, अल्टर करून बसवणार आहे। मी फ्लॅशर पण घेतलंय गाडीसाठी, इंडिकेटर फ्लॅशर जे आहे त्याच्यामध्ये 14 ते 15 टाईप्स आहे। एक राइट लेफ्ट राइट लेफ्ट राइट लेफ्ट
असं फ्लॅशर आहे. हे फ्लॅशर काय करतं, इंडिकेटरमध्ये वेगळे जे पॅटर्न्स आहे ना ते पॅटर्न दाखवतो. गाडी चालू असल्यावर जास्त बेटर दिसतं, कारण तेव्हा बॅटरीला पॉवर जास्त असतो. बीच वाला नहीं चलते क्या? चलते हैं ना, ये इतना ही चलता है. नहीं चलते, वो तो बोले ज़्यादा चलता है क्या? वही चेक करने चाहिए. पूछो ना उनको, पूछो जाके. असं आत्तापर्यंत मी कोणत्या बुलेटला जास्त बघितलं नाही, पण हे ट्राय केलंय अल्ट्रा. हे ऑलमोस्ट झालं, हे दिसायला पण भारी वाटतंय. याच्यावरती आपण एक्सटेंडर पण लावणार आहे. जेव्हा वारं येईल तर हे एक्सटेंडरचा अजून फायदा होईल. इथं GPS माउंट लावणार आहे. अजून इथं खूप गोष्टी आहे, स्टेप बाय स्टेप करायचं आहे. सगळ्यात पहिले आपण हे वायझर असं लावलंय, याला इथं फिटिंग या प्रकारे केली. एक ही पट्टी लावली, त्याच्यानंतर एक अशीच सेम पट्टी अशी आडवी लावणार आहे वेल्डिंग करून. आता आला आहे पाऊस, आता मध्ये जाऊ. चाचा आले, चाचा वेल्डिंग करून देणार आपल्याला. गाडी खूप घाण आहे, जेव्हा क्लीन करू तेव्हा ती जरा भारी दिसत. आपण डिसमेंटल केलंय ते जे आहे हे काढून घेतलंय आणि त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, ते ओपन करून त्याला वेल्डिंग मारायचं आणि परत बसवायचं. चाचा अफजल चाचा ने हमारा ये वेल्डिंग करके दिया. तो देखो कैसे अल्टर किया जाता है दोस्तों. तुम्ही बघून घ्या जेव्हा तुम्हाला करायचं असेल तुमच्या गाडी. तर हे सेट झालं आता. त्यांनी आधी एक सिंगल स्पॉट देऊन बघितलं की ते कसं दिसतंय. विक्याने आज लय कष्ट घेतले, थकलाय विक्या एकदम. ओके, तर दोन्ही साईडचं एकदम परफेक्ट सेट झाले. ओके हो गए. 10 के नट मेरे पास ये देखो. तर आधी झालं स्पॉट वेल्डिंग, आता रिस्पॉट वेल्डिंग चालू आहे आमच्याकडे. परत जे सिंगल स्पॉट दिले होते त्याला आता पॅक करून घेतलं एकदम परफेक्टली. ये हमारे चाचा है, अच्छे तो वेल्डिंग में करते हैं. चाचा इसको खड्डा बड़ा करते हैं बच्ची से. गया पाणी में. त्याने डायरेक्ट स्पॉट मारला मोठा, कुठेतरी जळालंय. हे बघा जळालंय, तो काही दिक्कत नाही मित्रांनो. पॅन्टच जळून गेली माझी, डायरेक्ट जाळ झाला मोठा. चाले भांडता बाबा, डेंजर माणसं घेतले गायच्या. ज्या गोष्टी आपण प्रमोट करत नाही त्या गोष्टी आपण दाखवत नाही, जसं की गायच्या वगैरे, ते चांगलं नाही हेल्थसाठी. मी इकडं बघा सध्यासाठी आपलं काय परिस्थिती आहे. एवढं तर झालं आहे. आता वायझर पण सेट झालं आहे, वायझर लावायचं. ये वायझर सीधा जाएगा करते आज भारी दिसतं. लय आज बोल ना काही, आज नाही सांग. थकलंय आज, लय जाम थकलंय. काय गाडी पे एकदम मस्त काम झालेलं आहे. याला ना कलर द्यायला पाहिजे का, ब्लॅक रेडियम वगैरे. मग कलर कसं देणार त्याला गाडी, जर त्याला आपण डायरेक्ट हे करून दिलं, रेडियम लावलं तर. आता इथं चॅनलचं नाव टाकायचं पुढं वायझरवर, काय वाटतं, किंवा नंबर टाकू गाडीचा 17 46 इथं टाकून देऊ, इथं टाकून देऊ. यूट्यूबचं नाव टाकू आपण गाईज इथं. ही फर्स्ट डेझर्ट स्ट्रॉम आहे 500cc जिला वायझर लावलेलं आहे. आत्तापर्यंत मी पण कुठं बघितलं नाही, फिरोज भाईनी पण नाही पाहिलंय. फिरोज भाई म्हणाले भारी दिसतंय, सेट झालंय एकदम, हालत पण नाही आता परफेक्ट. और दबाव थोड़ा खींच के, मतलब देखो एक बार चेक करो, बस हो गया. क्या आएंगे इधर, एक लेवल में बराबर है गैप. क्या करने का, गैप बराबर बोल रहा हूँ, एक लेवल रखना चाहिए क्या. ठीक आहे, गॅप ओके. आता गाडी पूर्ण रेडी झालेली आहे, सगळं काम झालंय पूर्ण. आता एकदा तुम्हाला दाखवतो मी काय झालंय. गाडी आता वर्किंग कंडिशनमध्ये चालू केली आहे.
सगळ्यात पहिले तर आपण बसवलं आहे बंपर, ज्याच्यावरती नंतर जे कॅन्स लागतील पेट्रोलसाठी. नंतर हे पार्क बस्टरचे आपण नकल गार्ड बसवले, याच्यासाठी सेफ आहे. हा हँडल बार चेंज केला आहे. या हँडल बारला RD हँडल बार म्हणतात. हे वायझर लावलं आहे हिमालयनचं, त्याला असं अल्टर केलं आहे सेटिंग. हे फॉग लॅम्प्स लावले. या फॉग लॅम्पचं हे बटन आहे, हे फॉग लॅम्प असे चालतं. एक व्हाईट ब्लिंक करतो, मग येलो ब्लिंकर, व्हाईट ब्लिंकर, येलो ब्लिंकर. असं सेट झालंय सगळं आता. ओके काही चला आपण पण निघूया. फिरोज भाई थँक्यू. चलो मित्रांनो, जसं तुम्ही सकाळी बघितलं की आपण गाडीचं काम करायला गेलो होतो नानापेठला, आणि त्याच्यानंतर आपण असे फॉग लॅम्प्स लावले, बार्क बस्टरचे आपण नकल गार्ड्स लावले, त्याच्यानंतर हे वायझर लावलं. अशा सगळ्या गोष्टी गाडीला लावल्यानंतर हा गाडीचा फायनल लुक आहे. आज हँडल बार पण चेंज केला. त्या हँडल बारसोबत हे जे बंपर आहे ते बंपर पण चेंज केलं आहे. बघा तुम्हाला मी एक चालू करून दाखवतो गाडी, की गाडीचा लुक कसा दिसतोय बघा तुम्ही आता. आणि मग याच्यानंतर ब्लॉग एंड लाईक पण करून द्या. गाडीचा मेन लाईन देतो आणि असा एक फायनल लुक दिसतोय. आजचा ब्लॉग इथंच एंड होतो. थँक्यू सो मच बघण्यासाठी. सगळ्यांनी असंच प्रेम करत राहा, लाईक मारून द्या. ओके बाय, गुड नाईट, टाटा. आणि पार्ट टाइम करायला तो ऑलवेज साइड लगे चला, साइड लगे. देख भाई, पार्ट ला के देगा ना तू 10 में दे, तू फुकट पार्ट ला के दे. ऐसा पार्ट ला के दे शोरूम का, इसके पास पैसे दे. जब पार्ट ला के देगा ये बिठाएगा ना, तेरे को पूरे पैसे रिटर्न देगा. ये मिल तो सकते हैं, साइलेंसर इंजन का पार्ट है भाई. क्लेम तो वही जाएगा बाबा आपका, मेरे को बताओ आप. भाई इंश्योरेंस में नहीं, एक काम कर गाड़ी नंबर चेक कर इंश्योरेंस में है कि नहीं. हे बंपर वाकून टाकलं, डायरेक्ट बंपर मध्ये घुसलाय पोरगा. समझो ना, मतलब यार गलती तुम्हारी ना पूरी.